उद्या एकादशी, परवा एकादशी, मग अंडा भुर्जी आजच काशी. तर आज अंडा भुर्जी केली होती. अंडे, भरपूर कांदा, जिरं, लाल तिखट आणि कोथिंबीर. अंडे बीट करून घेतले. ही वेगळी गोष्ट आहे याच्यामध्ये. जिरं टाकून कांदा छान गुलाबी होईस्तोपर्यंत परतून घेतला एकसारखा. कांदा बारीक कापायचा, मग त्याच्यात लाल तिखट टाकलं. लाल तिखटही 2 मिनटं परतवून घेतलं छान, आणि मग त्याच्यामध्ये बीट केलेलं अंडं टाकलं आणि त्याच्यानंतर कमी गॅस करून 7 ते 8 मिनटं हे सोडून द्यायचं, म्हणजे थोडंसं हलवून, त्याला काहीच करायचं नाही. आणि 7-8 मिनटानंतर ते ऑटोमॅटिक असं खालून छान शिजत येतं. आणि मग ते शिजत आलं की कंटिन्युअस हलवायचं, ती छान अशी फुलून येते आणि अशी एकसारखी मोकळी होते. तर तिला छान असं एकसारखं हलवायचं, थोडंसं स्मॅश करायचं याच्यानेच, आणि कोथिंबीर टाकायची. असे एक छान असं पॉपकॉर्न कसा फुगतो तसं स्मॅश केलेलं असतं, त्याच्यामुळे ते फुगतं छान आणि अशी मोकळी मोकळी छान फुगलेली भुर्जी तयार होते. जेव्हा आपण खातो ना तेव्हा त्याचं टेक्स्चर कळतं. तर नक्की करून पहा आणि एन्जॉय करा. थँक्यू. लाईक प्लीज, सबस्क्राईब प्लीज माय चॅनल. थँक्यू.